नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण दाल खिचडी ही झटपट तयार करणार आहोत। भाताचे प्रकार इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेणार आहे। हा संध्याकाळच्या जेवणासाठी हा झटपट पर्याय आहे, नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। आता हे छान असं धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये भाज्या पण घालणार आहे। इथे मी 1 टोमॅटो, बटाटा बारीक चिरून घेणार आहे। खूप छान आणि पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। अजूनही कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा, म्हणजेच अशाच येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। त्यानंतर आता हे असे बारीक चिरून घ्यायचं आहे। छान अशी ही संध्याकाळच्या जेवणासाठी झटपट होते। आता इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तेल किंवा तूप तुम्ही घालू शकता फोडणीसाठी। त्यानंतर चांगलं गरम होऊ द्यायचं आहे 1-2-3 मिनिटं। त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरे, मोहरी चांगले तडतडून द्यायचे आहेत। छान अशी कडकडीत फोडणी द्यायची आहे। बघू शकता फोडणी छान झाली की मग पदार्थही आपला चांगला होतो। हिंग घातलेला आहे। त्यानंतर मी हळद घातलेली आहे। थोडासा गरम मसाला घालून सर्व भाज्या घालून घेत आहे। सर्व भाज्या घालून मी पुन्हा असं छान असं परतून घेत आहे। इथे मी गरम मसाला घालत आहे, अर्धा चमचा घातला आहे आणि खूप छान चव लागते। लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाणे घातलेले आहेत 1-2 चमचे। शेंगदाणे यात खूप छान लागतात चवीला। आता ह्यानंतर हे सर्व असं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं चांगलं। आणि त्यानंतर आता इथे आपण डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेले होते ते घालून घेणार आहे आणि ते छान असे परतून घेणार आहे 1-2-3 मिनिटं। खूप छान लागते ही खिचडी। तुम्ही अशी पातळ पण करू शकता किंवा अशी सरसरीत सुद्धा करू शकता। खूपच टेस्टी लागते। यामध्ये गरम मसाला घातल्यामुळे कुणी हिरवी मिरची पण घालतं, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे ही खिचडी। आणि संध्याकाळच्या वेळी जेवणासाठी कंटाळा आला असेल तर हा मेनू नक्की पाणी घालून करा। पाणी घालून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या करून ही खिचडी आपली झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। मस्त गरमागरम ही दाल खिचडी संध्याकाळच्या जेवणासाठी खूप छान पर्याय आहे, नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। आता यानंतर हे बघा कशी तयार झाली आपली दाल खिचडी। मऊसूत आणि लोणचं, दही, पापड याबरोबर खायलाही खूप छान लागते। गरम गरम असतानाच खायची म्हणजे खूप छान लागते। तयार झाली आपली दाल खिचडी, खाण्यासाठी रेडी, तेही झटपट। बघू शकता तुम्ही। आता ही आपण काढून घ्यायची आहे प्लेटमध्ये। छान असा वास पण खिचडीचा खूप छान येतोय आणि त्यामध्ये भाज्या आहे त्यामुळे आपल्याला ही खूप पौष्टिक आहे। लोणचं याबरोबर तर खूपच छान लागते। वरून छान अशी हिरवीगार भरपूर कोथिंबीर घालायची आहे, त्याने अजून चांगली चव लागते। आता आपली ही डिश तयार झालेली आहे। तूप घालायचं आहे, गरम तुपामुळे तर अजून छान चव लागते।
व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा। तयार झाली आपली दाल खिचडी। तीही कमी वेळात झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की तयार करून बघा। आता पुढची रेसिपी आपण तयार करूया मसाले भात। यासाठी आपण कुठल्याही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता। इथे मी शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची, गाजर, काजू घेतलेले आहेत। कांदा उभा चिरून घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या घालून खूप पौष्टिक आणि हेल्दी हा भात होतो। त्यामुळे त्यामध्ये अजिबात आपल्याला डाळ वगैरे करायची गरज पडत नाही। इथे मी तांदूळ 2 वाट्या धुवून घेतलेला आहे, बासमती तांदूळ। आणि छान असा भाज्याही मी कट करून घेतलेल्या आहेत सर्व। इथे तेल टाकलेलं आहे 2 चमचे। काजू तळून घेत आहे। काजू घातल्यामुळे छान टेस्ट लागते आणि याच्यामध्ये आपण सर्व भाज्या घालणार आहोत, त्यामुळे हा भात अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच अशा छान आणि पौष्टिक हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। कांदा परतून घ्यायचा आहे 1-2-3 मिनिटं चांगला। भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत 2 ते 3 मिनिटं। छान असा वास येतोय भाज्यांचा, खूप छान लागतो हा भात खूप। नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। कांदा परतून घ्यायचा आहे छान असा। त्यानंतर सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत। भाज्या चांगल्या 2-3 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता, खूप छान टेस्ट लागते। मी इथे शिमला मिरची आणि गाजर घातलेलं आहे। 3-4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। छान असा वास पण येतोय भाज्यांचा। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे शिमला मिरची आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे। वास बघू शकता छान येतोय। इथे गाजर घालून घेत आहे। पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे। सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे भाज्या आपल्या छान अशा शिजून येतात। त्यानंतर मी इथे मटार घालणार आहे। हे मी स्टोर केलेले आहेत, त्याची रेसिपी व्हिडिओ टाकलेला आहे। हे 6 महिने फ्रोझन करून ठेवले होते। 6 महिने झाले, असेच्या असे छान राहिलेले आहेत हिरवेगार। तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर त्याचा व्हिडिओ चॅनेलवरती आहे, नक्की जाऊन बघा। छान राहतात हे वाटाणे, वर्षभर चांगले टिकतात। पुन्हा छान हलवून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये घालायचे आहेत मसाले आपल्याला। इथे मी छान असा घरी तयार केलेला गोडा मसाला आहे, त्यामुळे हा भात इतका छान अप्रतिम चवीचा लागतो, तो घालून घेणार आहे मी। चांगले परतून घ्यायचे आहेत 2-3 मिनिटं। छान असा हळद घातलेली आहे मी आता, पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे। आता इथे मी गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा, आणि तो गोडा मसाला मी अर्धा चमचा घातलेला आहे।
त्यानंतर मी धने जिरे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. पुन्हा असं मिक्स करून घेत आहे. 1-2-3 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असे भाज्या पण आपल्या परतून झालेल्या आहेत. आणि आता मी घालून घेणार आहे. आता मी इथे जे धुवून ठेवलेले तांदूळ होते ते घालून परतून घेणार आहे. छान असं 1-3-4 मिनिटं. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि हा रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. खूप छान लागते ह्याची टेस्ट. आता हा परतून झालेला आहे भात. नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता मी ह्यामध्ये तांदूळ घालून घेत आहे आणि ते पण असे मी छान असे परतून घेणार आहे. रात्रीच्या जेवणासाठी कमी भूक असते त्यावेळी तुम्ही हा भात नक्की करू शकता आणि झटपट होणारा. मुख्य म्हणजे यामध्ये भाज्या पण आहेत त्यामुळे हा पोटभरीचा पदार्थ आहे आणि पटकन होतो आणि कमी साहित्यामध्ये, घरच्याच साहित्यामध्ये आपण हा तयार करू शकतो. आता इथे काजू घातलेले आहेत आणि पुन्हा मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. हलवून घेणार आहे तळापासून चांगलं आणि पाणी घालून घेणार आहे. गरम पाणी घेतलेलं आहे मी इथे. साधारण तांदूळाच्या वरती राहील असं मी पाणी घातलेलं आहे. गरम पाण्याने चव चांगली लागते त्यामुळे नेहमी भातावर, वरणावर गरम पाणीच घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता मी चांगलं मिक्स करून घेत आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. तयार झाले आपला हा मसाले भात. 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. बघू शकता किती छान आणि मस्त दिसतोय. चवीला तर एकदम अप्रतिम लागतो. तुम्हाला जर गोडा मसाल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. मी तुम्हाला ती रेसिपी नक्की तुमच्याशी शेअर करेल. खूप अप्रतिम चव लागते. मसाले भात आपला तयार झालेला आहे. यानंतर आपण आता कर्ड राईस म्हणजेच कर्ड राईस तयार करणार आहोत. त्यासाठी इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे. इंद्रायणी तांदळाला एक छान असा वास पण असतो आणि चिकटपणा असतो त्यामुळे कर्ड राईस छान होतो. आता मी इथे 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेत आहे 2-3 पाण्याने चांगला. कधीही कर्ड राईस करायचा असेल तर इंद्रायणी तांदूळच घ्यायचा आणि शिजून घ्यायचा आहे भात. त्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हलवून घेत आहे छान असं. आता ह्याच्या मी 2 चमचे साजूक तूप घालून घेत आहे. तुपामुळे ह्याची चव खूप छान लागते आणि साजूक तूप घालून घ्यायचं आहे. पुन्हा हलवून घ्यायचं आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. झाकण लावून कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. भात आपला थंड होतोय. हे बघा भात आपला शिजून झालेला आहे, थंड झालेला आहे. कुकरचं झाकण काढलेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपण त्यामध्ये दही घालणार आहोत. आता हा भात बघू शकता किती छान शिजलाय, मऊसूत. आता हा चांगला असा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी दही घालून घेणार आहे. बघू शकता किती मऊसूत आणि क्रीमी झालेला आहे.
खूप छान आणि पौष्टिक आहे हा भात। उन्हाळ्यामध्ये सुद्धा आणि इतर वेळी सुद्धा तुम्ही हा भात करून खाऊ शकता। इतका अप्रतिम चवीचा आहे। यामध्ये थोडंसं आंबट दही घालायचं आहे आणि दह्यामध्ये 1-2 चमचे साखर पण घालायची, म्हणजे आंबट गोड अशी चव छान लागते। त्यासाठी मी इथे आलं लसूण किसून घेतलेलं आहे, तळणीची मिरची घेतलेली आहे, अर्धी वाटी दही घेतलेली आहे, 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा हरभरा डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। आता इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। डाळ घातली तर खूप छान लागते आणि अशी खाताना त्याचे क्रंचीनेसपणा छान येतो। त्यामुळे उडीद डाळ आणि हरभरा डाळ नक्की घालायची, शेंगदाणे। हे सर्व मी असं तळून घेणार आहे 1-2-3 मिनिटं। उडीद डाळ आणि हरभरा डाळ अशी गुलाबी रंग होईपर्यंत तळून घेणार आहे। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आता हरभरा डाळ घालून घेत आहे, ती पण मी 1-2-3 मिनिटं तुपावर परतून घेत आहे। तुपामुळे खूप छान टेस्ट लागते व भातही आपला मऊसूत होतो। नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आता हे छान असं परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिटं। बघू शकता तुम्ही किती छान असा वास पण येतोय। आता हे किसलेलं आलं लसूण घेतलेलं आहे, साधारण अर्धा चमचा आहे। याने पण खूप छान टेस्ट लागते। लसणाचा आणि आल्याचा फ्लेवर हे बघा कलर बदललेला आहे। आता आपण हिरवी मिरची 1 छोटी बारीक चिरून घेतलेली आहे। शेंगदाणे 1 छोटी वाटी, छान लागतात शेंगदाणे, नक्की घाला। आणि हा भात खूप छान आणि पचायलाही हलका आणि झटपट होणारा, खूप चवीचा असा आंबट गोड चवीचा दही आहे, त्यामुळे त्याचं छान लागतो चवीला। 1-2-3 मिनिटं पुन्हा असं छान असं सगळं परतून घ्यायचं आहे। आता छान असं परतून झालेलं आहे। वास तर इतका अप्रतिम येतोय। कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आणि ही डाळ दाताखाली खूप छान लागते। आता इथे मी ह्या तळणीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण मी तुपावरती ह्यात परतून घेत आहे। मस्त कडक आणि छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे। फोडणीमुळे ह्या भाताची चव एकदम अप्रतिम लागते। नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे मला कळवा। छान असं लोखंडी कढईमध्ये मी हे केलेलं आहे, त्यामुळे ह्याची चव अजूनच छान लागते। आता मिरच्या पण आपल्या तळून झालेल्या आहेत। आता आपण ही फोडणी कडकडीत फोडणी भातावर घालून घ्यायची आहे। त्यासाठी इकडे मी भात थंड होऊन द्यायला ठेवलेला होता। आता आपण हा भात खूप उन्हाळ्यामध्ये पण खायला खूप छान लागतो आणि एरवी पण तुम्ही करून खाऊ शकता। इथे बघू शकता झाकण काढून कुकर थंड झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण कुकरचे झाकण काढून बघणार आहोत। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। हे बघा आता भात आपण असा मिक्स करून ठेवलेला होता आणि एकदम थंड झालेला आहे आणि कलर पण छान दिसतोय, बघू शकता। असा मऊसूत भात खायला खूप छान लागतो। नक्की करून बघा रेसिपी। आता आपण ह्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे। छान असं चांगला भात असं फेटून घ्यायचा आहे। साधारण 1 वाटीभर मी दही घातलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दही मात्र थंड झाल्यानंतरच घालायचं आहे। आता हे
एक 2-3 मिनिटं मी चांगलं मिक्स करून घेत आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। हे बघा किती छान असा बघू शकता भात किती मऊसूत आणि कलर पण छान आलेला आहे। आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1-2 चमचे साखर घालायची आहे, म्हणजे याची चव खूप छान लागते। आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता तयार झालाय आपला हा कर्ड राईस खाण्यासाठी रेडी। आता ह्यावरती आपण फोडणी घालून घ्यायची आहे आणि खाण्यासाठी आपला हा कर्ड राईस तयार झालेला आहे। फोडणी मात्र चांगली कडकडीत घालायची आहे। बघू शकता खूप छान लागतो आणि नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। ह्या डाळीमुळे आणि शेंगदाण्यामुळे ह्याची चव एकदम अप्रतिम लागते आणि दही आणि साखर यामुळे याच्या चवीमध्ये अप्रतिम छान लागतं आणि पचायलाही हा भात खूप छान लागतो। हे बघा असं मिसळून घ्यायचं आहे सर्व भात। तुपामुळे पण ह्याची चव अजून छान लागते। मऊसूत हा भात रात्रीच्या जेवणामध्ये खाण्यासाठी हा दही भात तयार झालेला आहे। अगदी आपण हॉटेलमध्ये मिळतो तसाच चवीला लागतो। आणि आता हा खाण्यासाठी आपला रेडी झालेला आहे कर्ड राईस। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भात करायला 10 ते 15 मिनिटं लागलेली आहेत। त्यानंतर आता आपण हा सर्व करायचा आहे। बघू शकता किती डेलिकस आणि छान दिसतोय आणि तेवढी चव पण अप्रतिम लागते। लहान व सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा भात आहे। यामध्ये तुम्ही केशर पण घालू शकता, याने पण अजून टेस्ट आणि दिसायलाही छान दिसतो। खूपच छान तयार झालेला आहे आपला कर्ड राईस। सगळे आपले भाताचे प्रकार आहेत तेही रात्रीच्या जेवणासाठी आपण तयार करू शकतो। यापैकी तुम्ही कुठलाही एक भाताचा प्रकार केलास तरीही चालणार आहे। इथे मी तुमच्याशी 5 भाताचे प्रकार शेअर करत आहे। खूपच छान असा क्रीमी दही भात आपला तयार झालेला आहे। आता पुढची रेसिपी आपल्या जिरा राईस आपण तयार करत आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ धुवून घेतलेला होता आणि तो शिजवून घेतलेला आहे। हे बघा अशा प्रकारे, फार पण शिजवायचा नाहीये आणि मुख्य म्हणजे हा चाळणीमध्ये ओतून ठेवायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे 90% आणि चाळणीमध्ये निथळून घ्यायचा आहे आणि थंड व्हायला ठेवायचा आहे। 15 ते 20 मिनिट थंड झाल्यानंतर आपण त्याला फोडणी द्यायची आहे। हे बघा इथे मी चाळणीमध्ये ओतून घेत आहे। हा जिरा राईस तुम्ही अंडा करी, नॉनव्हेज किंवा डाळ तडका याबरोबर खाऊ शकता आणि हाही अगदी 5 मिनिटात होणारा आहे। बासमती राईसचाच करायचा आहे। यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, चाळणीमध्ये ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटं। हे बघा किती छान शिजलेला आहे आणि तांदूळ पण छान दिसतोय कढईमध्ये। आता मी इथे भात थंड होऊ द्यायचा, ते फोडणी करून घेत आहे। तूप घालायचं आहे, तूप भरपूर घातलंस तरी पण छानच चव लागते। इथे मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे, जिरे घातलेले आहेत भरपूर आणि आता छान अशी फोडणी देऊन घेत आहे। खूप छान अशी थंड झाल्यानंतर हा भात असा त्यामध्ये हे बघा किती मोकळा मोकळा झालेला आहे।
महत्त्वाची टिप म्हणजे जिरा राईस करताना भात थंड करून घ्यायचा आहे, शिजवून 90% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, 10% तसाच ठेवायचा, म्हणजे नंतर तो फोडणीमध्ये शिजतो. आता फोडणी आपली चांगली तडतडली आहे, भात घालून घ्यायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. फार पण हलवायचा नाही, नाहीतर आपले तांदूळ असे ते कण तुटू शकतात. अगदी हलक्या हाताने आपण हा असा मिक्स करून घ्यायचा आहे. 1-2-3 मिनिटं तुपामुळे याचा चव खूप छान लागते. हे बघा किती छान असा मोकळा मोकळा झालेला आहे. तयार झाला आहे आपला जिरा राईस. तडक्यामुळे ह्याचा स्वाद एकदम अप्रतिम लागतो. तुम्ही दाल तडका, अंडा करी, नॉनव्हेज बरोबरही हा राईस खाऊ शकता किंवा नुसताही हा खायला छानच लागतो. तयार झाला आहे आपला जिरा राईस, सर्विंगसाठी खाण्यासाठी रेडी. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. झटपट तयार होणारा हा जिरा राईस आहे आणि तडक्यामुळे याची चव एकदम छान लागते. खायला तर एकदम अप्रतिमच लागतो. हा नुसताही तुम्ही खाऊ शकता. मुख्य म्हणजे अंडा करी बरोबर आणि दाल तडक्याबरोबर ह्या भाताची चव अप्रतिम लागते.